जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत नव्या मोहिमेच्या ब्लॉगमध्ये. नारळ फोडून बस पूजन करून आम्ही दुर्गतुंग मोहिमेला सुरुवात केली. वाटेत आम्हाला चहाची तलप लागली आणि आम्ही सर्वांनी चहा घेतला. किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पहाटेच्या दरम्यान पोहोचलो. बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन आम्ही किल्ला चढण्यास घेतला. मोहिमेचा श्रीगणेशा होता तोच उजव्या सोंडीचा गणपती बाप्पांची भेट झाली. त्याची आरती करून आम्ही अंधारात पुढील प्रवास सुरू ठेवला. अंधारात काही वेळ चालल्यावर समोर केशरी पहाट उगवताना दिसली आणि आपल्या भगव्याचं दर्शन झालं. त्या दर्शनाने सगळ्यांना उत्साह आला. विठ्ठल रखुमाई गड सर करण्यासाठी आम्हाला बळ देत होते. किल्ल्यावरून लोहगड, विसापूर आणि तिकोना हे अगदी सहज दिसत होते. किल्ला फिरून झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. अंधारात नीट न दिसलेल्या गोष्टी आता दिवसाच्या प्रकाशात उठून दिसू लागल्या. किल्ल्याची भक्कमता हे नुसतं दार पाहूनही लक्षात येते. किल्ल्यांचे चौकी पहारे आजही कळून येतात. महाराजांच्या काळात शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आणि टप्प्यात आल्यावर त्यांचा बडीमोड करण्यासाठी या चौक्यांचा उपयोग होतो. पण उतरताना जाणवलं की आजही या पायऱ्या प्रचंड भक्कम आहेत आणि चढायला उतरायला आव्हानात्मक. गडांच्या पायथ्याशी आजही विरगळ ठेवल्या आहेत. वीरांच्या स्मरणात या विरगळ बांधण्यात येतात. किल्ल्यावर पहिल्यांदा जात असाल तर खालील माहिती पूर्ण वाचून मगच किल्ला चढायला घ्या. तुंग फिरून झाल्यावर मी आणि माझे दुर्गप्रेमी मित्र वळलो तिकोनाच्या दर्शनाला. तिकोना किल्ला कसा आहे, तिथे आम्ही काय पाहिलं हे पहा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.